रामकृष्ण हरी मंडळी, आपण सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार। आपल्या या भारत देशातील उत्तर प्रदेशमधील वृंदावन धाम येथील वर्तमान काळातील संत प्रत्येकाच्या ओठातला एकच शब्द प्रेमानंदजी महाराज। कोण आहेत प्रेमानंदजी महाराज? यांचे जीवनचरित्र काय हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया। तोपर्यंत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रेमानंद महाराज यांचा जन्म एका सात्विक ब्राह्मण पांडे कुटुंबामध्ये झाला। त्यांच्या परिवाराने त्यांचे नाव अनिरुद्ध कुमार पांडे असे ठेवले। महाराजांचं जन्मगाव हे अखरी गाव आहे, सरसोल, कानपूर, उत्तर प्रदेशमध्ये आहे। आपण सांगू इच्छितो की त्यांच्या आजोबा पण एक संन्यासी होते, त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण हे अत्यंत भक्तिपूर्वक, अत्यंत शुद्ध आणि निर्मळ होते। खरोखर संत वचन सुद्धा सांगते, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरचे दास जन्म घेते। ते कुळ पवित्र आहे की ज्या कुळामध्ये हरचे दास जन्माला आले। तो देश पावन आहे की ज्या देशामध्ये हरचे दास जन्माला येतात। खरोखर हे संत वचन जर शोभून दिसत असेल तर ते म्हणजे संत प्रेमानंदजी महाराज यांच्या बाबत। वयाच्या 13व्या वर्षातच त्यांनी दीक्षा घेऊन संत बनले। प्रेमानंदजी महाराज यांचे नाव आर्यन ब्रह्मचारी ठेवण्यात आले। भारतातील मोठे मोठे लोक त्यांचे भक्त आहेत। विराट कोहली आणि अनुष्का शर्मा, RSS प्रमुख मोहनजी भागवत यांच्यासोबत सर्व धर्मातील संत महात्मे आणि गुरु पण त्यांच्या दर्शनाकरता जातात। आपल्या महाराष्ट्रातील जगद्गुरु श्री तुकोबारांसारखे वैराग्य नाही, ज्ञानोबारांसारखे ज्ञानी नाही। शांती म्हटली की नाथ बाबा, तसंच कुरेकर बाबांकडे बघून आपल्याला शांती, वैराग्य आणि ज्ञान ह्या तीनही गोष्टी एकाच ठिकाणी दिसतात। कुरेकर बाबा सुद्धा वृंदावनामध्ये प्रेमानंदजी महाराज यांच्या भेटीकरता गेले होते। साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। खरोखर ते सहज जरी बोलले तरी असं वाटते यांच्या वाणीतून अमृताचा वर्षावच होते की काय। हे तप त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते। प्रेमानंदजी महाराज यांनी श्री राधा वल्लभी संप्रदायामध्ये दीक्षा घेतलेली आहे। वृंदावन धाम येण्यापूर्वी ज्ञानमार्गी संन्यासी होते, परंतु नंतर त्यांनी श्रीकृष्ण लीला बघून त्यांच्या हृदयाचे परिवर्तन झाले आणि ते भक्ती मार्गाला लागले। जगद्गुरु श्री तुकोबारांच्या गाथ्यातील 3800 क्रमांकाचा अभंग सांगून जातो। कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मणी, तोची वदने उच्चारी। आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके, तुका म्हणे हासे जण, नाही कानत ठाई, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी। एका गोपिकेची भूमिका जगद्गुरु श्री तुकोबारांनी मांडलेली आहे। काय म्हणतात तुकोबाराय? ज्या भगवान परमात्म्याला आपण बघितल्याच्या नंतर आपण सुद्धा देवभान विसरून जातो, इतका गोड दिसणारा भगवान परमात्मा आहे। आणि प्रेमानंदजी महाराज यांच्या जीवनात सुद्धा तसंच झालं। श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला बघून त्यांच्या हृदयाचे परिवर्तन झालं। महाराज यांचे गुरु संत श्रीहित गौरांगी शरण महाराज आहे, ज्यांनी प्रेमानंदजी महाराज यांना भक्तिपाठ शिकविला। प्रेमानंदजी महाराज जेव्हा पहिल्यांदा मथुरा आले तेव्हा त्यांना असं जाणवलं की हीच त्यांची खरी जागा आहे। नंतर ते दररोज बिहारीजी यांच्या दर्शनाकरता मंदिरात जाऊ लागले। तिथूनच त्यांना भक्ती मार्ग मिळाला। नंतर जेव्हा प्रेमानंदजी महाराज वृंदावन धाम मधील राधा वल्लभ मंदिरामध्ये गेले तर तिथे त्यांची भेट
तिलकायत अधिकारी मोहित मराल गोस्वामी यांच्यासोबत झाले. गोस्वामी यांनी त्यांना गौरांगी शरण महाराज यांच्या जवळ पाठवले. त्यानंतर गुरुदेवांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवन बदलले. श्री गुरुदेवांची कृपा मिळाली. ज्ञानोबाराय म्हणतात ना, श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय कोणी त्याला सांगा जोची, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे, श्री गुरु सारेखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण. प्रेमानंदजी महाराज यांचे जीवन सुरुवातीला फार कठीण गेले. संन्यासी जीवनात त्यांना सुरुवातीला खूप दिवस उपवासी सुद्धा राहावं लागलं. घराचा त्याग करून वाराणसीमध्ये आले होते. तेथे गंगा नदीमध्ये दिवसातून 3 वेळेस स्नान करत असत. तुलसी घाटावर पूजा करत असत. भोजन मिळेल का या इच्छेनं प्रत्येक दिवशी 10 ते 15 मिनिटे तिथं बसत असत. जर तेवढ्या वेळात कोणी जर भोजन म्हणजे जेवण जर दिलं तर ठीक, नाहीतर ते फक्त गंगेचं तीर्थ पिऊन राहत असत. सध्याच्या स्थितीत प्रेमानंदजी महाराज श्रीहित राधा किलीकुंज आश्रमात राहतात. त्यांनी आपले स्वतःचे संपूर्ण जीवन हे राधा राणीच्या भक्ती सेवेत समर्पित केलेले आहे. आणि त्यांच्या जीवनातील एक आश्चर्यकारक गोष्ट, एक आश्चर्यकारक बाब ती म्हणजे की त्यांच्या दोन्ही किडन्या खूप वर्षांपासून खराब झालेल्या आहेत. म्हणजे त्यांनी काम करणे बंद केलेले आहे. ते पूर्ण दिवस डायलिसिसवर राहतात. एवढं असल्यावर सुद्धा ते दररोज प्रवचन करतात आणि नित्यनेम सुद्धा करतात. खूप सारे भक्त मंडळी प्रेमानंदजी महाराज यांना किडनी डोनेट करू इच्छित आहेत, परंतु त्यांनी नाही म्हटले. कारण ऐकून आपण सुद्धा थक्क व्हाल. त्यांनी आपला एका किडनीचे नाव राधा आणि दुसऱ्या किडनीचे नाव कृष्ण ठेवले आहे. प्रेमानंदजी महाराज यांचे असे मत आहे की या कलियुगात श्रीहरींचीच भक्ती आपल्याला तारू शकते, अन्यथा दुसरा कोणताही मार्ग किंवा कोणताही उपाय नाही. याकरता ते प्रत्येकाला नेहमी सांगतात, भगवान परमात्म्याचं फक्त नामस्मरण करा. राधे 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 राधे. तुमचं आवडतं कोणतंही दैवत असेल तर फक्त आणि फक्त नामस्मरण करत चला. तुकोबारांचा गाथा सांगतो, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेणे विण जीवा सुख नोई. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. प्रेमानंदजी महाराज यांचे जीवनचरित्र थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांचं अलौकिक असं जीवनचरित्र माझ्या वाणीने नाही सांगितलं जाणार. कुंटली जाणीव काही बोलण्याची आता. जिथं मोठ्या मोठ्या ज्ञानी लोकांचं ज्ञान संपते, तिथून श्री प्रेमानंदजी महाराज यांचं जीवनचरित्र सुरू होते. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेमपूर्वक सर्वांना रामकृष्ण हरी. राधे राधे.